जंतर मंतर आंदोलनाला पाठिंबा. शेतकरी संघटनेचे सांगलीत लाक्षणिक उपोषण. विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात घोषणाबाजी. दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तसेच शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा सांगली जिल्हाध्यक्ष विजय माळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून विविध मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली. संघटनेने सादर केलेल्या निवेदनामध्ये नीट व TET पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा द्यावा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, स्मार्ट मीटर योजना बंद करून वाढीव वीज बिले मागे घ्यावी, तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी प्रमुख मागण्या करण्यात आल्या. नमस्कार, मी शेतकरी संघटना युवा सांगली जिल्हाध्यक्ष विजय माळी. आज जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने लाक्षणिक उपोषण आज या ठिकाणी करत आहे. त्याचं प्रमुख कारण असं आहे की दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी गेली सातत्यानं 20-25 दिवस झालं जे सोनम वांगचूक व अभिजित दिपके यांचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला आमचा प्रथम पाठिंबा आणि त्याचबरोबर इतर काही विषयासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी लाक्षणिक उपोषणासाठी बसलो आहे. त्यामध्ये इतर काही विषय असे आहेत की सध्या महाराष्ट्रामध्ये अर्धवट कर्जमाफी झालेली आहे आणि आमची शेतकरी संघटनेच्या वतीने प्रमुख मागणी अशी आहे की अर्धवट कर्जमाफी न करता संपूर्ण कर्जमुक्त शेतकऱ्यांना करा, ही एक मागणी आमची त्याबरोबर आहे. तिसरी अशी मागणी आहे की जो महाराष्ट्रामध्ये सध्या तसे देशामध्ये स्मार्ट मीटरचा जो गोंधळ सुरू आहे व शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या नागरिकांच्या तक्रारी स्मार्ट मीटरच्या बाबतीत वारंवार येत आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या या स्मार्ट मीटरच्या बाबतीत अतिशय तीव्र नाराजी लोकांच्या मध्ये आहे. त्या स्मार्ट मीटरला तात्काळ प्रशासनाने मागं घ्यावं व असे स्मार्ट मीटर बंद करावे, ही एक आमची याबरोबर मागणी आहे. तसेच प्रशासनाने महाराष्ट्रामध्ये तसेच देशामध्ये लोकांच्या या दिल्ली येथील जंतर मंतरवरील ज्या आंदोलनासमर्थाच्या ज्या भावना या 4 ते 5 दिवसामध्ये सातत्याने सुरू आहेत त्या भावनांचा विचार करून विद्यार्थ्यांच्या जीवनाचा तसेच शिक्षणाचा विचार करून तात्काळ शिक्षण मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या संपूर्ण घडलेल्या प्रकाराचा नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा आणि या सर्व आंदोलकांना दिल्ली येथील पोलीस प्रशासनाने जो आमुषण प्रकारे जो मारहाण केलेला प्रकार या 2 ते 3 दिवसामध्ये जो घडलेला आहे त्या प्रकाराच्या निषेधार्थात आणि त्या दिल्ली येथील जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पोलीस प्रोटेक्शन पुरवून या ठिकाणी आंदोलकांना जी काही आवश्यक सुविधा आहेत त्या पुरवल्या पाहिजेत, ही एक आमची मागणी आहे. यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहे. याचा गंभीर आणि योग्य दखल घेऊन प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी हीच माझी अपेक्षा आहे.